मानसिक आरोग्य आणि त्यावर उपचार या बाबतीत असलेले अज्ञान, पूर्वग्रह आणि रुग्ण व डॉक्टर यांच्यातील अत्यंत विषम प्रमाण या बाबतीत संस्थात्मक पातळीवर काही प्रयत्न करायला हवे, हा विचार सरांच्या मनात पदव्युत्तर शिक्षणामध्ये रुजला. आपल्या अध्यापकाशी होणाऱ्या संवादातून ते दृढ म्हणून 1990 साली सरांनी इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ, ज्याला आपण IPH नावाने ओळखतो, सरांनी स्थापन केली. आज IPH संस्था मुंबई विद्यापीठ, SNPT विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, MIT युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ यांचे मान्यताप्राप्त शैक्षणिक केंद्र असून जगभरातील देशातून अनेक मनोआरोग्य व्यावसायिक ते अभ्यासासाठी येत असतात. IPH ने गेल्या 34 वर्षात ध्येयनिष्ठा, तज्ञता, सेवाभाव, कल्पकता, संघभावना, सामाजिक सहभाग आणि व्यवस्थापन याच्या समन्वयातून मन आरोग्य क्षेत्रामध्ये मोठे परिवर्तन घडवून आणले आहे. IPH संस्था आज ठाणे, पुणे आणि नाशिक अशा 3 शहरांमध्ये कार्यरत आहे. सरांचं व्यसनमुक्ती क्षेत्रात काम सुद्धा खूप अमूल्य आहे. सरांनी उभा केलेला मुक्तांगण ह्या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राचे आजचे स्वरूप हा त्याच्या कार्याचा प्रवास दर्शकांनी आपल्याला सांगून जातो. सर सध्या मुक्तांगण मित्र संस्थेचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर नागवणे सर एक शैलीदार ललित लेखक आहेत, कवी आहेत, नाटककार आहेत, अभिनेता आहेत, संगीतकार आहेत, तबलावादक आहेत, चित्रकार आहेत, मर्मज्ञ संगीत प्रेमी आणि सूत्रसंचालक आहेत, तत्वज्ञानाचे कृतीशील अभ्यासक आहेत. या सगळ्या गोष्टी आपणातून सहजतेने प्रकट करत असतात. आपल्या साहित्य कृतीत वैद्यसत्ता, किंचित, आरोग्याचा अर्थ, मनोगती, गद्य पंचवीशी, स्वभाव विभाग, शहाण्यांचा सायकियाट्रिस्ट, विषाद योग, मिटुले आणि रसाळ हेही दिवस जातील. या सगळ्या पुस्तकांची नावं मी आपण बोलत असेल तर सरांनी काही नाटकांमध्ये लिखाण केलेले आहे. जन्म रहस्य, निघांची गोष्ट, गेटवे सून, सोबतीने चालताना, रंग माझा वेगळा आदी सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश असून महाराष्ट्र शासनाचे साहित्य विषयक पुरस्कार, मसाप पुरस्कार, साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार असे 19 प्रतिष्ठित पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत. चित्रपटाचं पाहिलं तर कासव, कदाचित, देवराई आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या मराठी चित्रपटाच्या निर्मितीमध्ये सरांचा तज्ञ म्हणून सहभाग होता. सरांनी लिहिलेल्या संगीतबद्ध केलेल्या मराठी, हिंदी गीतांचे नव्या शतकाचे गाणे, सॉन्ग ऑफ लाईफ, आकाशाची गाणी ही 3ही अल्बम आज प्रसिद्ध आहेत. मानसिक आरोग्याची जागृती समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्याचं काम गेली 4 दशकं IPH ने डॉक्टर नागवणे सर करत आहेत. कोरोना काळामध्ये तर या संस्थेने डॉक्टर नागवणे सरांनी विशेष उभारी केली. IPH मध्ये सहकार्याने आपल्या सर्व सेवा ऑनलाईन तसेच ऑफलाईन सुरू ठेवल्यास तर सरांनी 450हून अधिक प्रतिरोध वेबिनार्स घेऊन लाखो लोकांची भावनिक ताकद वाढवण्याचे काम कोरोना काळामध्ये प्रामुख्याने केलेले आहे. आवाहन हे IPH चे YouTube चॅनल आहे. आपल्या सरकारसोबत यशस्वीपणे हे आव्हान YouTube चॅनल चालवून मानसिक आरोग्य विषयक कार्यक्रमांची सतत निर्मिती केली. आज या चॅनलचे 1 लाखहून जास्त सभासद असून ठाणेसहित महाराष्ट्राच्या 10 शहरांपर्यंत एक वेद व्यवसाय परिषद बसलेला आहे. हा वेद व्यवसाय परिषद पुढे 2020 साली ग्लोबल वेद तर 21-22 साली राष्ट्रीय वेद परिषदेमध्ये आम्ही आखणी केली. डॉक्टरांनी आजपर्यंत 750हून अधिक मुलाखती घेतल्या असून ते जसे कुशल संपादक आहेत तसेच मराठी आणि इंग्रजी भाषेत त्यांचे वक्तृत्व श्रोत्यांना आकर्षित करते व त्यांच्या विचारांनाही गती देते. कोरोना काळाचा उल्लेख केला मुद्दाम सांगतो की कोरोना काळामध्ये डॉक्टर नागवणे सरांची एक कवी म्हणून नवीन ओळख रसिकांना झाली. समाज माध्यमावर नेहमी प्रकाशित होणाऱ्या सरांच्या कवितांचा पहिला संग्रह अव्यक्तांचा आरसा, त्याचं पुस्तक, त्याचं ऑडिओ, त्याचं ई-बुक रूपाने प्रसिद्ध झाला आहे. तुझ्यासाठीचे बुक हा दुसरा संग्रह प्रकाशनाचं मागवलं आहे. कोरोना काळात डॉक्टरची 2 पुस्तके करण्याचे दिवस आणि कळण्याचे दिवस तसेच आकाशभाषिते प्रकाशित झाली. कोरोना काळामध्ये निर्बंध असतानाही काही महिन्यातच त्या दोन्ही पुस्तकांची सुरुवातीच्या आवृत्त्या हातोहात स्पष्ट पण झाल्या. आकाशभाषिते या पुस्तकाचं सर्व रेखाटने म्हणजे स्केचेस चित्रसुद्धा डॉक्टरने स्वतःच्या हातानेच त्या ठिकाणी रेखाटलेले आहे. तत्वज्ञानाची सांगड दैनंदिन जीवनाशी घालून त्यातून मन आरोग्याची वृद्धी करण्याची सरांच्या प्रयत्नाचे फलस्वरूप असे 2 पुस्तके म्हणजे मनमैत्रीच्या देशात आणि वृद्धासोबत क्षणोक्षणी. पहिल्या ग्रंथामध्ये
मेंदू विज्ञान आणि विवेकनिष्ठ मानसशास्त्र याचे नाते उघडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दुसऱ्यामध्ये बुद्धांचे विचार आणि महान तत्वज्ञान सांगणाऱ्या स्वरचित 102 कविता सरांच्या त्यामध्ये आहे. सरांमध्ये पुरस्काराचे महत्त्व वाचन करतो. सरांना त्यांच्या वैद्यकीय व्यसनमुक्ती आणि साहित्य या क्षेत्रातील कारकिर्दीबद्दल विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे. त्यात इंडियन मर्चंट्स चेंबरच्या अमृत महोत्सव वर्षातील व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्यकर्त्याचा पुरस्कार, त्याच्यानंतर ठाणे महानगरपालिकेतर्फे साहित्यविषयक कामगिरी देण्यात येणारा पी सावरकर पुरस्कार, वैद्यकविषयक लेखनाबद्दलचा शतायुषी पुरस्कार, यूथ ॲक्टिव्हिस्ट ऑफ द इयर हा डॉक्टर अरुण निर्मळे स्मृती पुरस्कार, ठाणे नगररत्न पुरस्कार, ठाणे भूषण पुरस्कार, समाज शिक्षण पुरस्कार, आरोग्य ज्ञानेश्वर पुरस्कार आदींचा सर्वांचा समावेश डॉक्टरांच्या नावावर आहे. आकाशवाणीच्या प्रतिष्ठेच्या कुमनाथ स्मृती वाक्यमालेतील विलोकबंदी वर्षातील व्याख्यानाचे सन्मान डॉक्टरांना लावतात. जे GS वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयातर्फे दिला जाणारा डॉक्टर शरीरी डहाणकर स्मृती हिरवाई सन्मान सुद्धा त्यांना दिला गेलेला आहे. लिस्ट खूप मोठी आहे, मी थोडक्यात फक्त सांगतो की डॉक्टरांना अशोक पै यांच्या स्मरणात ठेवण्यात आलेला मानस राष्ट्रीय पुरस्कारही 29 जानेवारी 19 रोजी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश कामटे यांच्या हस्ते देण्यात आला होता. पुढचा खूप मोठा परिचय डॉक्टर सांगतो की डॉक्टरांना MKCLच्या विश्वासावर पण आहे. सर आता कुमारासाठी वय उपक्रमशी मानसिक सल्लागार पण आहे. भूमिकांत मुलांच्या स्वयंसेवा संस्थेचे तसेच संवेदन एज्युकेशन फाउंडेशनच्या संस्थेचे विश्वास आहे. तर तुमच्या परिचय करून खूप काम केलं आहे, पण खरंच तुम्ही आला, मला खूप बरं वाटलं. खूप मोठा परिचय आहे. हा परिचय फक्त 22 पर्यंतचा आहे, 24 पर्यंतचा बाकी आहे. आता त्यांच्या आवाजातून आपण ऐकूया. तुम्ही मंडळाचा सन्मान घ्या, त्याची विनंती केली आहे. विनंती करतो की सरांचे विशेष स्वागत सन्मान करा. त्यामुळे मी आमच्या शाळेचे विशेष कार्यकारी अधिकारी कुमार मामा गणेश जगन्नाथ यांना विनंती करतो की आमच्या अध्यक्षाबद्दल स्वागत सन्मान करा. दोघांचे धन्यवाद. सर्वांना नमस्कार आणि शुभप्रभात. पहिल्यांदा सुरुवात दिनं विशेष आहे. आज 23 जुलै, आज लोकमान्य टिळकांची जयंती आहे. 23 जुलै 1856 लोकमान्यांची 148वी जयंती आहे. आपण 1 ऑगस्ट टिळक पुण्यतिथी विसरत नाही, पण 23 जुलैची टिळक जयंती ही आपल्या स्मरणात राहते असं नाही. कारण लहानपणापासून सगळ्या शाळांमध्ये 1 ऑगस्टला वक्तृत्व स्पर्धा किंवा काहीतरी असतं, 23 जुलैला काही काम असतं. तर आज आपण या निमित्ताने टिळकांना ही श्रद्धांजली देऊ. खास करून टिळकांबद्दल जे शिक्षक कोण होतं त्याला आजचा लाभ देण्याचा दिवस आहे. टिळकांनी शिक्षण संस्था तर स्थापन केल्यातच, पण टिळकांनी त्यांच्या जीवनामध्ये स्वतःच्या निर्वाहासाठी म्हणून क्लासेस काढले. ते लॉ क्लासेस होते, काही वर्ष चालले आणि टिळक हे उद्योजक नव्हते शिक्षण क्षेत्रातले. त्यामुळे कोणाला फीमध्ये सवलत नाही, कोणाला फुकट कसं, अशाच पद्धतीने टिळकांनी ते लॉ क्लासेस चालवले. न्यायमूर्ती रानडे टिळकांच्या त्या क्लासमध्ये शेवटच्या भागावरती बसायला यायचे. टिळक का आणि कसे लॉ शिकवतात. तर
कायदा शिकवायचे, गणित शिकवायचे आणि गणिताच्या क्लासमध्ये त्यांची तंद्री लागायची. वर्णन असं केलेलं आहे टिळकांच्या एका चरित्रामध्ये की समोरचं गणित म्हणजे जणू काही सावज आणि टिळक म्हणजे जणू काही शिकारी असे ते त्या गणितावरती झळकलं. अगदी ते गणित सोडवत गणित शिकवायचे, कायदा शिकवायचे आणि संस्कृत शिकवायचे. तर हा टिळकांच्या शिक्षकीपणाचा खूप महत्वाचा होता. आणि नंतर सगळ्यात महत्वाचं ते लोकशिक्षण, त्यांची पत्रकारिता ही लोकशिक्षणाचं एक असली होती आणि त्यांनी लिहिलेलं गीता रहस्य ते सुद्धा लोकशिक्षणासाठी. टिळकांनी असं म्हणून ठेवलंय की मी जर राजकारणात पडलो नसतो तर गणिताचा शिक्षक झालो नसतो. आणि या राजकारणाच्या धर्मागतीत पडल्यामुळे माझं गणित शिक्षक होण्याचं स्वप्न आपलं राहिलं, असे एक प्रांजळ नोंद टिळकांनी त्यांच्या जीवनामध्ये केली. तेव्हा टिळकांच्या स्मृतीला आपण आज वंदन करू. आजचा दिनं विशेष, मग आता स्थळ विशेष म्हणजे हे नागपूर विद्यालय. ही अंतरावरची शाळा येण्याचा माझा दुसरा प्रसंग. पण गेल्या 2 दशकांमध्ये ही शाळा आमच्या IPS संस्थेशी आणि संस्थेच्या कामाशी खूप छान पद्धतीनं ओळखली गेलेली आहे. IPS संस्थेचा एक शिक्षक मित्र नावाचा उपक्रम असतो. दर वर्षाला आपण 40 शिक्षकांना प्रॅक्टिकल क्लासरूम सायकॉलॉजी या विषयावरती वर्षभरामध्ये 60 तास म्हणजे 10 महिन्यांमध्ये एक शनिवारी घ्यायचं 10 ते 5 अशा तऱ्हेचा वर्ग संपूर्णपणे निःशुल्क घेतोय गेले 17 वर्ष. तर त्याच्या निमित्ताने ही शाळा आपल्याकडे होती. आणि त्याच्यानंतर महाजन सर, कुमार सर हे सगळे आमच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी. त्यामुळे 17 वर्ष आमचा संपर्क या शाळेच्या सोबत राहिले आहे. त्यामुळे ही शाळा IPSच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सतत सहभागी होत असते, ज्यामध्ये आपला वेद सारखा उपक्रम आहे, ज्याला इथून मुलं नियमित स्वरूपात येत असतात. यावर्षीचा वेद 15 डिसेंबरच्या रविवारी आहे, तेव्हा सगळ्यांनी आत्ताच मार्क करून ठेवा. आणि त्याचं सूत्र यावर्षीचं कसरत गांभीर्य असं आहे, कसरत गांभीर्य. आणि हा महाराष्ट्रातला जो आपला ठाण्याचा वेद आहे यावर्षीचा, तो महाराष्ट्रातला 120वा वेद असेल. त्यामुळे आपले टोटल वेद 33 वर्षामध्ये 10 शहरांमध्ये आता 120 वेद आणले जात आहे. तेव्हा या शाळेमध्ये येणं हा माझ्यासाठी खूप आनंदाचा भाग आहे. आणि शाळेची प्रगती पाहतो मी आता दर्ग्यावरती म्हणत होते, अहो ही बिल्डिंग होती त्याच्यामध्ये आलो. तर ही बिल्डिंग बांधली गेली, इतकं प्रशस्त सभागृह तिथं बांधलं गेलं. तर शाळेची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा अगदी महत्त्वपूर्ण शुभेच्छा देऊन हा स्थल विशेष होता. आणि आता आपण आपल्या विषयाकडे येऊया. शिक्षक ते संवर्धन असा आपला विषय. माझ्या मनात असं आहे की 45 मिनिटं मांडणी केल्यानंतर 15-20 मिनिटं तुमच्या सोबत थोडासा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम करू, म्हणजे इंटरॅक्टिव्ह होईल. आणि त्याच्यानंतर 5 मिनिटांची समाप्त करेल. अशा पद्धतीने आपण मित्र, मला सगळ्यात आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट स्वतःबद्दलची अशी वाटते की मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. आणि त्या शिक्षकाच्या आणि एका वेगळ्या शिक्षकाच्या सानिध्यात मुलगा म्हणून राहण्याचा सुवर्ण योग आणि काही योग माझ्या जीवनात आला. गमतीची गोष्ट अशी की माझे वडील माझे क्लासरूममधले शिक्षकही होते. म्हणजे माझे वडील या कॉलेजचे प्राचार्य, तिथेच मी इंटर सायन्सचं शिक्षण घेतलं. एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवायचे. आणि प्राचार्यांचा मुलगा असल्यामुळे वडिलांचंच नाही तर प्रत्येक लेक्चर हे अटेंड करायलाच लागायचं. पण माझ्या वडिलांचं लेक्चर हा खूप आनंदाचा भाग असायचा. ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही त्यांच्यासाठी कविता होती. आणि त्या
काळी काही तिची वेळच नव्हती, फळाच वापरायची. तर ते फळं फार सुंदर वापरायचे आणि पहिल्यांदा आल्यानंतर काळा फळा छान स्वच्छ साफायचे. मग हातात खडू घ्यायचे, मग त्या खडूचा वरचा तुकडा थोडेसे मोडायचे आणि मग ते घ्यायला सुरुवात करायची. मी सुद्धा आज जो कधी शिकवायला लागतो वर्गामध्ये, माझ्या जशी गुरुची प्रतिभा गायकाच्या मनासमोर येते, तशी माझ्या मनासमोर माझ्या वडिलांची प्रतिभा नेहमी येत असते. आणि मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवताना जसं अकॅडमिक इयर शैक्षणिक वर्ष शेवटाला यायचं, तर ते म्हणायचे की आता आपण सगळं संकल्पना शिकू, आता परीक्षेसाठी शिकूया. आणि मग ते त्या फळ्यावरती सगळे इक्वेशन्सचा एक फ्लोचार्ट करायचा. कधी कारंजाच्या स्वरूपात असायचा, कधी बागेच्या स्वरूपात असायचा. आणि ते 3 फ्लोचार्ट त्या फळ्यावरचे, किंवा आताच्या काळात असतो तर आपण पटकन फोटो काढून घेतला असता, तर तो आम्ही सगळं लिहून घ्यायचो. आणि ते म्हणायचे हे 3 फ्लोचार्ट ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे लक्षात ठेवा, कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ व्हेरी व्होलॅटाईल सब्जेक्ट, त्यामुळे वापरून जाते. आणि मग आता हे परीक्षेसाठी तर हे मला वडिलांचं खूपच आवडलं. त्याने शिकवत आहे पण परीक्षेला आवश्यक आहे ते देतो. तर माझे वडील त्यांच्या नोट्स ज्या असायच्या ते कसे काढायचे, तर आपला फुलस्केप पेपर आहे त्याचं ते असं आडवा उभा करायचे, एका फुलस्केप पेपरचे 2 करायचे. अशी एक छोटीशी वही तयार करायची जी त्यांच्या खिशामध्ये जाईल, त्याच्या शर्टाच्या खिशात. त्या वहीच्या उजव्या हाताला ते नोट्स लिहायचे, काय काय विषय घेणार आहेत त्या दिवशीच्या तासाला, आणि डावं पान मोकळं ठेवायचं. वर्षभरात ते त्यांनी नवीन काय वाचलं ते डाव्या पानावर लिहायचे. आणि वर्गामध्ये त्यावेळेला विषय शिकवताना मुलांच्याकडून नवीन प्रश्न काय आले आणि उत्तरं काय दिली गेली ते डाव्या बाजूला करायचे. असं करून ते 2 ते 3 वर्षांनी पुन्हा नवीन सेट नोट्सला करायचे. म्हणजे मग तेव्हा डावी बाजू पुढे व्हायची आणि उजव्या बाजूकडे तोपर्यंत त्या 2-3 वर्षातलं सगळं जायचं. तर मी त्यांना एकदा विचारलं की आता तुम्ही किती वर्ष शिकवत आहे, तुम्हाला काही नोंदणी काढायची गरज आहे, कशाला करताय हे सगळं. तर ते म्हणायचे एकतरी गोष्ट स्थिर आहे का, मला प्रत्येक वर्षी माझ्यासमोर येणारी मुलं वेगवेगळी आहेत, प्रत्येक वर्षी शिकवणारा मी वेगळा वेगळा, आणि विज्ञान हे तर कधीच कुणासाठी थांबणार नाही, ते सुद्धा सतत बदलत जाणार आहे. तर जर सगळेच घटक बदलणार आहे, विद्यार्थी, शिक्षक आणि विज्ञान, तर मग त्याच नोट्स कशाने आपल्याबद्दल. मला वाटतं माझे वडील हे कसे मेंटर होते, संवर्धन होते, याचा हा एक प्रभाव आहे की त्यांनी ही जी गतिशीलता आहे, व्यक्तीची गतिशीलता, व्यवस्थेची गतिशीलता आणि ज्ञानाची गतिशीलता ही लक्षात घेतली होती. आणि त्यामुळं त्यांच्यासाठी शिकवणं आणि शिकवण्यासाठीचा प्रवास हा सगळ्यात एक आनंदाचा प्रवास असायचा. म्हणून माझे वडील जेव्हा वैज्ञानिकांबद्दल सांगायचे तेव्हा केकुले नावाच्या वैज्ञानिकाला बेन्झीनची रिंग शोधताना, बेन्झीनची रिंग असते ती हेक्झॅगॉनल असते, षटकोनी असते. तर हा केकुले इतका ध्यासात होता की बेन्झीनचं स्ट्रक्चर शोधून काढायचं. तर त्याला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला 7 दिसले, 6 जे एकमेकांमध्ये हेक्झॅगॉनली कडक गेले. आणि मग त्याच्या डोक्यात बेन्झीनचं स्ट्रक्चर हे षटकोनी असतं पाहिजे. पण आता अशा तऱ्हेची स्वप्न केकुलेलाच पडणार, कारण तो त्या विषयाला इतका वाहिलेला होता की त्याचा ध्यास त्या शोधामध्ये, त्याच्या कृतीमध्ये उतरला होता. वडील नेहमी ह्या सगळ्या गोष्टी सांगायची. व्हिटॅमिन सीचा शोध कसा लागला, गलबत कशी होती, त्याच्यावरचे सेंट्रिक कसे होते, त्यांना व्हिटॅमिन सी डेफिशियन्सी
संत्र आणि लिंबू याचा रस जेव्हा त्यांना मिळाला तेव्हा व्हिटॅमिन सी डेफिशियन्सी कशी गेली, त्याच्यातून व्हिटॅमिन सी त्याच्यातून आला. मला तितक्या वर्षानंतर त्या सगळ्या गोष्टी आठवल्या. म्हणजे कसं की रंगून शिकवणारा शिक्षक असतो ना, ती संवर्धन होण्याची पहिली पायरी. जो शिक्षक रंगून शिकवत नाही, शिकवू शकत नाही, तो मेंटर होण्याची शक्यता नाही. त्याला मेंटर होण्यासाठी ना पहिल्यांदा रंगून शिकवणारा शिक्षक व्हायला लागेल. कारण जोपर्यंत माझं लक्ष घड्याळावर 35 मिनिटांची तासला आणि आता एवढं कौशल्य केवढं शिकवलं, त्याच्यानंतर परीक्षेला बघू काय प्रमाणे म्हणजे तसं असेल तर ते संवर्धन नाही होत. म्हणजे तो हिशोबी शिक्षक असतो ना, तो संवर्धन नाही होत. त्याला हिशोब थोडं बाजूला ठेवत आणि नॉर्मली आपल्याला दुनिया काय सांगत असते, हिशोबिया इतके तास काम केलंच, त्याचा इतका मोबदला घेतलाच झालं, त्यामुळे आता तू काम केलंस. आता याच्यानंतर काय कमी गरज आहे, स्टॅट्यूटरी काही सांगितलं आहे का, म्हणजे स्टॅट्यूटरी सांगितलं एन्जॉय करायची गरज नाही असं समजणारा जर शिक्षक असेल तर तो संवर्धन बनण्याची शक्यता खूप कमी. जसं त्याला रंगून जाता आलं पाहिजे शिक्षकाला, तसं त्या शिक्षकाला आपल्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या क्षमतेबद्दल विश्वास आणि प्रेम होतं. आजकालची मुलं काही शिकतच नाही, आजकालची मुलं काही बसतच नाही. हा जर आपला पहिला पायाभूत विचार असेल तर मग आपण आपल्या मुलांबरोबरच्या संवादाची सुरुवातच नकारात्मक करत आहोत. हे मला वाटतं शिक्षक म्हणून आपण लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण सगळे शिक्षकांशी बोलायला की लगेच पहिला मुद्दा काय करून देतात, आजकालची मुलं नाही आणि आमची 5 वर्षापूर्वीची बॅग, आमची 10 वर्षापूर्वीची बॅग, असं नॉस्टॅल्जियामध्ये सगळे घुसतात. पण आजकालच्या माझ्या या मुलांची शक्तिस्थानं काय आहे आणि ती मी समजून घेतली पाहिजे असा विचार कधीकडे तुम्ही आढळतो. त्यामुळे कसं होतं की वर्गावरती जाताना काही मुलं शिकते नाही तर आपण आपलं जायचं शिकवून घ्यायचं. अशा मनोभूमिकेतून जर मी शिक्षण म्हणूनच गेलो तर मी संवर्धन कसं म्हणालो, म्हणजे मला संवर्धन म्हणजे माहिती असं पकडलं तर शिक्षक म्हणून मला माती काय असते, रोग काय असतं, पाणी कसं घालायचं ते कळलं तर पाहिजे. तर मी संवर्धन म्हणजे पाणी होईल त्या रोगाचा किंवा त्या बागेचा, तर ते आपल्याकडे होतच असावे. मला शिक्षकांना अजिबात दोष द्यायचा नाही. मलाही शिक्षकांचं वास्तव, त्यांच्या शिक्षकांचं वास्तव हे कळू शकतं. आजचा शिक्षक किती ओझ्याखाली दबलेला आहे याची मला कल्पना आहे. अनेक शिक्षक प्रवास करून त्यांच्या घरापासून इथपर्यंत येतात, त्यांची प्रवासातच किती दमछाक होते हे मला माहिती आहे. त्यामुळे शिक्षकांबद्दल मला अतिशय जाणीव आहे आणि आम्हा सगळ्यांना संस्कार म्हणून सुद्धा आहे. नाहीतर आम्ही हा शिक्षक मित्रासारखा आपला प्रयोग हा संपूर्णपणे निःशुल्क या शिक्षकांच्यासाठी चालवला असतात. त्यामुळे शिक्षक अडचणीतून जात आहे, शिक्षकांना अडचणी आहेत, पण त्या अडचणीच्या मधून आपण स्वतःचं उत्थान कसं करणार हाही शिक्षकांनी अधेमध्ये निदान रविवारी दुपारी तरी विचार करावा. तेव्हा त्यांना थोडासा वेळ मिळेल तेव्हा तरी तो विचार करावा. खूप मोठा नाही, समोरच्या विद्यार्थ्यांबद्दलचा विश्वास आणि समोरच्या विद्यार्थ्यांच्या गरजा वेगळ्या वेगळ्या असू शकतात. माझ्या सुदैवाने मला इतके संवर्धन शिक्षक मिळाले की मी फार भाग्यवान समजू शकतो. माझे एक शिक्षक आहेत डॉक्टर रवी बापट, त्यांचं नाव ते खूप प्रसिद्ध सर्जन आहे. त्यांचं वॉर्ड नंबर
खूप गाजलाय चाळीसगाव त्या ठिकाणी. नाही बापट सर माझे शिक्षक होते सर्जरीचे. तर आम्ही सगळेजण MBBS असताना वैद्यकीय शिक्षणाच्या बरोबर खूप काही गोष्टी करायच्या. मग त्याच्यात नाटक असायचं, वक्तृत्व असायचं, कॉलेजमधल्या वेगवेगळ्या घडामोडी असायच्या. आणि आमच्यापैकी बरेच जण असं होते ज्यांना सर्जरीमध्ये प्रवेश करायचं नव्हतं, पण थर्ड सर्जरी पास होणं जर देतो. तसं दोन प्रकारचे क्लास आहेत. क्लास म्हणजे पैशाचे क्लास नाही का. आमचे सर कुठल्याही युनिव्हर्सिटीमध्ये ते संपूर्ण शिकवायचे, ते हौस म्हणून शिकवायचे आणि मुलांना प्रेम म्हणून शिकवायचे. आता आमच्या वर्गातली जी 10-12 मुलं होती की जी हुशार होती सर्जरीमध्ये आणि त्यांना सर्जरीच व्हायचं होतं आणि त्यातले गोष्टी ते झाले सगळे, त्यांना सर वेगळे शिकवायचे. आणि आम्ही जे होतो ना काहीसे त्या बाबतीत उदाहरण, तर आमच्यासाठी वेगळा क्लास असायचा. आणि तो फक्त परीक्षा सुरू व्हायच्या आधी 15 दिवस आधीचा आठवडाच असायचा. ज्याला जिथे घेतो तेवढंच करायला. आता हा क्लास कसा असायचा, तर रात्री 10 वाजता आमचे सर यायचे, त्यांच्याच ऑफिसमध्ये आम्ही बसायचो. आणि तो क्लास 10 ते 3 चालायचा. 8 दिवस, फक्त 8 दिवस. आणि 10 ते 3 8 दिवस या 5 तासांमध्ये मध्ये चहा. आम्हाला थर्ड सर्जरी पास व्हायचं द्यायचं. म्हणजे तुला प्रॅक्टिकलमध्ये काय विचार, हे 4 गोष्टी विचार, ही केस आली तर हे असं, ही केस आली तर असं. तर आमच्याकडे कोणी जरा शाळा असायचा, तो पण सर असं विचारलं तर हे बघ, तसं विचारलं तर तू डिस्ट्रिक्टला गेलाय जागेवर सांगायचं. पण त्यांचा हेतू अगदी स्पष्ट असायचं की याला पहिली तिघाला द्यायचे. आणि जे आमचे सर्जरीमध्ये पुढे जाणार होते त्यांना असं क्वालिटी होती, खूप वेगळी शिकायची. आता हा जो विवेक आहे ना त्या गुरुमध्ये की शिष्याची आजची परिस्थिती काय, शिष्याची आजची गरज काय, आणि त्याप्रमाणे मी मला फ्लेक्सिबल किती करू शकतो, हे सरांच्याकडून फार शिकण्यासारखं होतं. आणि म्हणून सर फार चांगले मिळतं होते. म्हणजे त्यांनी आम्हाला कधीही वर्षभरात ना तुम्ही करताय त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कमी करा असं कधीही सांगितलं. पण आता हे सगळ्या ऍक्टिव्हिटी करणारे यांचा क्लास आता हा सुरुवात पासून चालू होणार पुढच्या 8 दिवस. आणि सर आमच्याबरोबर लागायचे आणि 3 वाजता घरी गेलेले सर 7 वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये पुढच्या दिवशीची ऑपरेशन करायला. तर असा जेव्हा संबंध असतो तेव्हा पास होणं ही आपली जबाबदारी बनते. त्यावेळेस सर जर आपल्याला इतकं चांगलं शिकवत आहे तर आपला मग उदाहरण बाजूला ठेवूया. आता आपण त्याला सिरियसली हा विषय करूया आणि खूप काही करायचंय. हे आधीच सांगितलं असल्यामुळे दिलासा असतो, एवढं केलं की आपण पास होणार. मला वाटतं शिक्षकाने ह्या कलेचा विश्वास दिला तर मग शिक्षक संवर्ग बनायला सुरुवात होते. माझ्या मेडिकलच्या दुसऱ्या शिक्षिका, त्यांचं नाव डॉक्टर शरदिनी घाणकर, आमच्या कॉलेजने त्यांच्या स्मरणार्थ ठेवलेला पुरस्कार मला दिला काही वर्षापूर्वी. तर माझ्या घाणकर मॅडम त्या होत्या, त्या औषध विज्ञान शिकवायच्या प्राध्यापक मला सेकंडरी डेज. आणि आमच्या मॅडमचं खूप मोठं योगदान जे आहे ते आयुर्वेदिक औषधांना ॲलोपॅथिक पद्धतीने प्रमाणित करणं. भारतामध्ये करणाऱ्या त्या ॲलोपॅथिक नावाचा एक नवीन विचार काढला. तर ते आम्हाला औषधशास्त्र शिकवायचे. त्यांची लेक्चर्स असायची ती सकाळी 8 ते 9 असायची आमच्या GS3. आणि आम्ही हॉस्टेलला राहायचो. पण हॉस्टेल नावाची इमारत ना महाविद्यालय नावाच्या इमारतीपासून कोसो दूर असते. म्हणजे बोरिवलीला राहणारी माणसं लवकर येते करायला. त्यामुळे ते आजचं लेक्चर कधी फारसं हटेलच नाही करायचं.
कारण हॉस्टेलमध्ये राहताना 12 आणि 2 वाजले सकाळी आमचा कोण झाला तर अशी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार गाड्यांची भेटची पुढं होती 8 वाजता. शुक्रवारी आमचं ट्युटोरियल होतं म्हणजे ज्याच्यासाठी दुपारी असतं ते पाहिलं होतं. गेल्यावरती ट्युटोरियल संपलं, प्रॅक्टिकल होतं ते संपलं. कारण म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये आता आपल्याला प्रश्न आला. ऑफिसमध्ये मी बरोबर मॅडमनी त्यांच्या नोट्स माझ्यासमोर काढून ठेवल्या बराबरा लिहिली. हे 4 लेक्चर असतात. आता मी एकदमच असं कॅरेक्टरचं वेगळं ओरडण्याच्या अपेक्षेने आलो इकडं आणि ह्या नोट्सच देतात आपल्याला आणि मला वरती त्या सांगतात काही कळलं नाही तर मला विचार येतच आहे. एवढंच नाही तर नोट्स घेऊन होताना मला सँडविच मिळतो, कॉफी मिळते आणि काही नाही हो पुढच्या आठवड्यापासून 8 वाजता जायला लागेल. म्हणजे ही जी काही शिस्त होती मला जबाबदारी वाटायला लागली. आता काढ्या वाटण्यासाठी एवढं करतात आपण वेळेवरती जाऊया न सांगता आणि न सांगता करणं हा या मेंटरचा संवर्धकाचा मोठा गुण आहे की तो प्रेमातून जे सांगतो कारण ते प्रेम खरं असतं. प्रेमातून संवर्धक जे सांगतो ना ते शिक्षेतून नाही सांगतो. त्यामुळे शिक्षक हा शिक्षा देणारा हिंदीतली पण शिक्षा घ्या आणि मराठीतली पण शिक्षा घ्या पण संवर्धक हा शिक्षा देतो म्हणजे कोणती मराठी पण जी शिक्षा हिंदीतली देतो ती आयुष्यभर आपल्या सोबत राहते असं असतं. माझे शरीर रचना शास्त्र म्हणजे ॲनाटॉमी शिकवणारे डॉक्टर हेमंत कोठारी नावाचे माझं सर अतिशय विद्वान ॲनाटॉमी फर्स्ट इयरलाच असते. तर कसं असतं ह्युमन बॉडी असते मानवी शरीर असतं आणि त्याच्यावरती डिसेक्शन करायचं असतं. तर एक अवयव आपला जो आहे तो 4 मुलांना 4 विद्यार्थ्यांना एक अवयव दिला म्हणजे हात असेल तर 4 मुलं या हाताला 4 पायाला 4 एका वेळेला 8 गट म्हणजे 32 विद्यार्थी हे एका त्या कॅडॅव्हरवरती काम करत असतात त्या बॉडीवरती काम करत असतात आणि मग अशा आता 150 नव्हतं तेव्हा 4-5 त्या बॉडीला ठेवलेल्या असायचे काम करायचं. आता तो 4 जणांची टीम आमची असायची की नाही त्याच्यातला आमचा एक जण जो असायचा ना त्याने फर्स्ट MBBS मध्येच ठरवलेलं असायचं की मी सर्जन आहे त्यामुळे तो म्हणाला मीच करणार. त्यामुळे तो भाग त्याच्याकडे दुसरं असायचं ते पुस्तकी असायचं. तर आमच्या हातामध्ये कनिंगहॅम नावाचं पुस्तक होतं त्याच्यामध्ये हे सगळे डायग्रॅम्स आणि कसं तुम्ही डिसेक्ट करा ते सांगितलेलं असायचं. हा वाचायचा तो करायचा. तिसरा असायचा ना तो फक्त बघणारा असायचा हे लोक करतायत रेडीमेड मिळत आणि चौथा जो असायचा तो काय म्हणायचा तो म्हणायचा की इम्पॉर्टंट काही दिसलं तर सांगा म्हणजे तो मी होतो. कारण का तर त्या अख्ख्या डिसेक्शन हॉलमध्ये ना डिसेक्शन सोडून अतिशय महत्वाच्या काही गोष्टी चालू असायच्या. पोळपोळाकडे बघत असायचं पोळपोळाकडे बघून असत असायचं. आता इतक्या बरोबर गोष्टी सोडून आपण कुठे त्या वृक्ष डिसेक्शनकडे जाणार तर असं अशी पाहिजे भूमिका असायची. असं 4 जण होते. एक आमचे 2-3 पास झाले तेव्हा आमच्यातला जो सर्जन होता त्याला खूपच आत्मविश्वास आला एकदम फटाफट करायला लागला. तर तो असं फटाफट करत होता. दुसरा त्याला सांगत होता की आमचे कोठारी सर पाठवून आले आणि त्याच्या खांद्यावरती असं थोडं स्टॅप केलं सर अतिशय मृदू बोलायचे सर. तर सर त्याला म्हणायचं माय बॉय डेलिकेटली माय बॉय डेलिकेटली कारण हा असं म्हणजे आत्मविश्वास आला होता ना ते चालतोय आणि हे तसं साठ करत चाललं होतं. ते 3-9 दिसेपर्यंत मला खाली जायचं
तर डेली तर हा विद्यार्थी हा आपला मित्र काय म्हणाला, पण सर इट्स अ डेड बॉडी, नाही मृत शरीर आहे. सर काय म्हणाले, माय बॉय, इफ यू डू नॉट रिस्पेक्ट द डेड, हाऊ विल यू रिस्पेक्ट द लिव्हिंग. शांतपणे बोललं गेलेलं ते वाक्य सप्टेंबर 1976 माझ्या अजून तसंच, कारण संपर्क आपल्याला व्हॅल्यूज आहे. अशी एक बघण्याची दृष्टी देतात की त्यानंतर तुमचा व्यवसाय, तुमचं आयुष्य पहिल्यासारखं राहतच. ते सरांनी एका वाक्यात त्याच्यात व्यावसायिक मूल्य आहे, त्याच्यात मानवतावादी मूल्य आहे. आणि संवर्धन जो असतो ना, तो असं देऊन जातो. संवर्धन कसा असतो, ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे तो वसंतासारखा असतो. तो वनाला पूर्वत जातो, पण पाठीवरून राहत नाही. असं माऊलींनी जे वर्णन केलंय तसा संवर्धन असतो. मग असे संबंध जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा ते आपली जबाबदारी बनतेच. नंतर सांगावं गेलं की अरे तुला असं असं काय. हे संबंध आपल्याला जे सांगतात त्यांच्या वाढण्यात त्याचा आपल्यावरती खूप गावी परिणाम होतो. पोर्शन आपण सगळेच शिकतो, परीक्षा आपण सगळेच देतो, पेपर आपण सगळेच तपासतो, गुणपत्रिका आपण सगळेच देतो. पण विद्यार्थ्यांच्या जीवनाला स्पर्श करण्याची एक आपल्या सगळ्यांच्या मध्ये अद्भुत शक्ती असू शकते. या विचारावरच कधी कधी आपलं मन विश्वास ठेवत नाही. आपलं मन म्हणतो आहे तुमच्या काळचे शिक्षक कसे होते हो, आता ना आजकालचे शिक्षक कसे होते. पण आजकालच्या नावाची गोष्ट ना साधारणपणे गेले 4000 वर्ष अस्तित्वात. कुठल्याही आधीच्या माणसांनी पुढच्या माणसाबद्दल फार कमी चांगलं होते. सर्वसाधारणपणे प्रेम कसं असतो आम्ही आमच्या वेळेला कसं होतो प्रत्येक लोक म्हणतात, पण नाही तसं नाही. मी आज तुमच्या वास्तवात तुमच्यापेक्षा गहन वास्तवामध्ये असलेले इतके शिक्षक आहेत आणि त्या शिक्षकांना आपण आपल्या वेळेच्या माध्यमातून अशा शिक्षकांच्या कहाण्या आपण आता जगासमोर आणि आता आपल्या आव्हानं नाही जे युट्यूब चॅनेलमुळे अक्षरशः जगासमोर आपण आणतो. आपण आता एक महिन्याभरातच शिक्षकांची सिरीज चालू करतो. दर सोमवारी आपण नवीन मुलाखत अपलोड करतो. आता आपले 2 आठवड्यातच शिक्षकांची सिरीज चालू करतो. ग्रामीण पुण्यामध्ये काम करणारे शिक्षक आहेत, ग्रामीण नाशिकमध्ये काम करणारे शिक्षक आहेत. या सगळ्या शिक्षकांच्या कहाण्या आपण आव्हानांची टाकत असतो की हे खरे संवर्धन आहे आणि त्यांच्या अडचणी अशासाठी की हे जर सगळे लोक करू शकतायत तर आपण सुद्धा थोडंसं करायला की त्यांचे एवढं. त्यामुळे प्रत्येक शिक्षकामध्ये संवर्धन होण्याची पॉसिबिलिटी शक्यता आहे ते प्रत्येकाला निर्माण झाले. आणि त्या आजकालचे शिक्षक मध्ये स्वतः नको म्हणजे त्या टोनमध्ये वाक्य म्हटलं जातं त्या टोनमध्ये स्वतः. बरोबर ही जी कपॅसिटी आहे ना त्या मुलाच्या जीवनाला स्पर्श करण्याची कशामधून येते. मला वाटतं सगळ्यात महत्वाची भावना आहे तिला म्हणतात आस्था. आपल्या विद्यार्थ्याच्या परिस्थितीचा आपण विचार करतो त्याप्रमाणे वागणे. माझे वडील हे जळगावमध्ये MBA कॉलेज कॉलेजमध्ये तिथे प्राध्यापक होते आणि ते रेक्टर होते हॉस्टेलचे.
तर त्या काळामध्ये स्वातंत्र्योत्तर काही वर्ष गेली होती. खानदेशामधले बहुतेक विद्यार्थी जे बाळामध्ये यायचे ते फर्स्ट जनरेशन उच्च शिक्षणासाठी आलेले असतात, शेतीच्या पार्श्वभूमीवरून आलेले असतात. तर बहुतेक जण खास करून एसवायला गेले, एसवायची परीक्षा दिली सेकंड इयरची आणि सुटीला गेले आणि टीवायला गेला. त्यावेळेला अनेकांची लग्न व्हायची आणि मग ते त्या नवीन बायकोला इथं हॉस्टेलला सोडायला यायची बायको आणि ते आमच्या घरी माझ्या वडिलांच्या काय आई वडिलांचे. आता याच्यामध्ये इकॉनॉमिक्स पण होता की शिक्षणासाठी हा माणूस जर तिथे गेलाय तर लग्न जर झालं तर ती जागा ती सुनबाई भरून काढते आणि हा आता तिकडे गेल्यानंतर तो BSc करणार म्हणजे MSc करणार असेल ते थांबणार नाही तर तो पुढे जाणार. तर त्या एकत्रित कुटुंबाच्या मध्ये आपल्याला एक सदस्य मिळणं ही सुद्धा गरज असायची त्या काळात. त्या सगळ्या मुली यायच्या आणि त्या काय आपली नोकरी लावली शिकलेल्या असायच्या त्याही खेड्यामध्ये. तर जून महिना उघडतात की माझे वडील माझ्या आईला असं सांगायचे की ओटीचं सामान रोज तयार असतं पाहिजे आपल्याकडे. आम्ही त्या रेक्टरच्या बंगल्यामध्ये राहायचो तर अशी फुलं आम्हाला एक दिवस मिळायची माझ्या वडिलांनीच लावली. पण त्याला तळ हे सगळं ठेवायचं. ती मुलं घेऊन यायची. असा एक मुलगा त्याच्या नवपरिणीत मुलगा घेऊन आला. ते दोघं बसले आणि पप्पा वगैरे झाले. मग माझ्या आईने पाठ काढली, रांगोळी काढली आणि आता बसा रोटी भरायची आणि माझं वडील त्या विद्यार्थ्याला पुस्तक द्यायचे आणि आई त्या पत्नीची रोटी भरायची. तर ते चमकले दोघेही जण खुर्चीवरून उठलेच नाही आणि त्यांच्या डोळ्यात पडले. मी खूप छोटा होतो, मला त्याचे डिटेल्स काहीच कळत नाही, पण काहीतरी घडतंय हे मला कळलं. मला तो एकत्र समाज आवडायचा तिकडे. मग माझ्या वडिलांनी त्या मुलाला त्या मुलीला हाताला धरून पाठवावर बसवलं. त्याला पण औक्षण म्हणतो, ते औक्षण केलं मुलाचं. सगळं झालं गेल्यानंतर मी आईला वडिलांना विचारलं ते का घडले. ते एक्सप्लेनेशन करून मिळलं फार महत्वाचं. तर वडिलांनी मला त्यावेळेला सांगितलं त्याने त्यांच्या आयुष्यातला असा प्रसंग पहिल्यांदाच घडत होता ना, म्हणून त्यांच्याकडे 4-5 वर्षाच्या मला त्यावेळेला स्पष्टीकरण पटलं. कट 1980 माझे वडील रिटायर होते आणि ते जेव्हा निवृत्त झाले तेव्हा त्यांच्या निवृत्तीसाठी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी एक मेळावा घेतला. तेव्हा ते निवृत्त झाले ठाण्याच्या कॉलेजचे प्राचार्य. तर मेळावा घेतला कॉलेजमध्येच आणि तिथे एका विद्यार्थ्यांनी हीच गोष्ट सांगायला सुरुवात. तेव्हा अचानक मला ते इन्स्पिरेशन आलं आणि त्या विद्यार्थ्यांचं नाव प्राचार्य चंदनशी, ते सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ आणि इकॉनॉमिक्सचे प्राचार्य होते आणि मुंबई विद्यापीठाच्या लॉ शाखेचे डीन होते. ते दलित समाजाचे आहेत. त्या काळामध्ये जातीयता आणि आम्ही जन्माने जातीय ब्राह्मण, त्यामुळं ब्राह्मणानं एका दलिताला कसं बसवायचं करायची हे सगळं होतं. म्हणून त्यांच्या डोक्यात पाणी आलं होतं आणि ते चंद्रशील सर माझ्या वडिलांच्या निवृत्तीच्या समारंभात म्हणाले त्या एका क्षणाने मला सांगितलं की आयुष्यात भेटणार आहे. आणि तो क्षण मी आणि माझी बायको कधीही विसरणार नाही. म्हणजे माझं थोडं कधी सुचलं इतक्या वर्षानंतर माझं थोडं सुचलं आणि मला कळलं की माझ्या वडिलांची जी आस्था होती ती झेपत कशी.
म्हणून तो संवर्धक असतो ना, तुम्हाला तसं वसंत ऋतू सारखा असतो, बरोबर पुढे जातो पाठीमुळे तसं माझ्या होतं. म्हणून ही आस्था असणं हे संवर्धकाचं लक्षणच म्हणायला गेलं. त्या डांगरकर मॅडमबद्दल मी तुम्हाला आता सांगितलं. मी सेक्रेटरी सांगतो त्यांचा माझा डायरेक्ट शिक्षक म्हणून संबंध संपला, पण मॅडम म्हणूनचा संबंध त्या गेल्या तिथपर्यंत त्यांच्या मुलासारख्या होता. आणि मी एवढीला गेलो आणि एवढीची परीक्षा होती माझी, आणि त्यासाठी मी परीक्षा पूर्व रजेवर होतो आणि आरोग्य क्वार्टर्समध्ये राहत होतो. आणि तिकडं होळीचा दिवस होता, धुळवडीचा दुसऱ्या दिवशी. आदल्या दिवशी मला खूप ताप होता आणि मी रजेवरच होतो, तर पडून होतो घरी. आणि माझे आईवडील ठाण्याला राहायचे, पण ते त्याच वेळी माझ्या भावाकडे पुण्याला येते, त्यामुळे घरी जायची सोय पुण्याला जाण्याची ताकद नाही. त्याच्यावर मी ठरवले गोळ्याकडे खाऊ आपण आणि रूमवरतीच पडून राहतो. तर कसं होणार, त्यामुळे ना मोबाईल होते ना काय. ही बातमी मॅडमला कळली की मला ताप आलेला आहे आणि मी मुलीवरती. धुळवडीच्या दिवशी मॅडम सुट्टी सगळीकडे आणि रंग वगैरे त्याकाळी थोडं संख्या कमी होतं, कुठेतरी असायचं. तर मॅडम कुठे राहायच्या? मॅडम राहायच्या नोकरी, प्रसिद्ध डांगरकर उद्योगपती घराण्याच्या त्या शिव. त्यांना त्या काळामध्ये त्यांच्या गाडीला शोफर असायचा, पांढऱ्या ड्रेसचा. तर त्या सुट्टीच्या दिवशी तिथून निघाल्या. माझ्या आरेकोट क्वार्टरच्या रूमवरती टकटक बघितलं तर मॅडम माझ्यासाठी खिचडी गडलेली खूप आहे. म्हणजे शब्दच नाही. तर मी त्यांचा त्यावेळी डायरेक्ट विद्यार्थी पण नाही आहे, त्या माझ्या आई ताई सगळ्या. आणि ते सगळी अक्षरशः बोलू शकतो नाही. आणि मला असं वाटतं माझा ताप उतरलाच, मला जे त्या 5 मिनिटांनी बळ दिलं त्याला आजही ते आठवतो की काय काय वागलं होतं. मला माहीतच नव्हतं ना की काय येणार आहे. हा जो संस्कार असतो, हा संस्कार जेव्हा आपल्यावरती होतो त्यावेळेला आपण तो संस्कार आपोआप पुढे करणार. जे जे आचरण थोर असं त्या अक्षराने होतं. मोठे लोक जसं वागतात तसे लहान लोक त्यांच्याकडे वागतात, छोटे वयाने असेल. आणि त्याच्यातून संस्कारांची मालिका तयार होते. पण हा जो संस्कार असतो हा पाझरत जाणारा असतो, करायचा तो पाझरत जातो. तो संस्कार करतो तो संवर्धन. माझा अजून एक संवर्धन सर डॉक्टर विजय आसगावकर, त्यांचे आपले डायबिटीसचे तज्ञ होते भारतातले. माझे सर आस्था कोणाबद्दल, जशी विद्यार्थ्यांबद्दल तशी पेशंटबद्दल. आता ते डायबिटीसचे तज्ञ असल्यामुळे डायबिटीसला आहारामध्ये खूप महत्व ना आहाराचं. तर तो डायटिशियन सांगतो 1 वाटी भाजी खा, 1 वाटी खा. आमच्या सरांच्याकडे एकात एक घातलेल्या 11 वाट्या होत्या. तर पेशंटाला लगेच वाट्या काढून ठेवलेली, तुमची वाटी कुठे पहिली आहे. किती सूक्ष्म विचार बघा. 1 वाटी काढ, वाटीचं डायरेक्शन काय होतं. आणि आपल्या घरामध्ये तुम्हाला माहिती तो वाटे 10 प्रकारचे असतात. तसं दुसऱ्या सरांच्याकडे असे जोड आकाराचे कुठे होते, पोळी आणि भाकरी बोलला. 2 फुलके खा, 2 चपात्या चपात्याचं सर्व
तो बरी खातच राहतो. आता ही सुद्धा आस्था आहे, ही सुद्धा आहे की ही आस्था रुग्णांबद्दलची. आणि ते म्हणत नसतं की हे जे आचरण श्रेष्ठ त्याच्यामध्ये हे आपण जेव्हा पाहतो की सर असे वागतायत त्या वेळेला आपल्याला पण कळतं की आपल्या आपल्या क्षेत्रात आपणच काय करू शकतो. आपल्या पेशंटला आपल्या रुग्णाला मनात ठेवून त्याला आपल्याला बेस्ट द्यायचं, त्याला आपल्याला जास्तीत जास्त चांगली मदत करायची, चांगली इन्फॉर्मेशन द्यायची, हे आमच्या आजोबा सरातून कळतं. त्याच्यामुळं ते कधीच फक्त औषध आणि पेशंट असा विचार नाही करायचा. आणि मोठी व्हॅल्यू दिली की पेशंटच्या मागे असलेल्या माणसाकडे, जसं मी तुम्हाला म्हणतो की परीक्षेच्या आणि पेशंटच्या मागे असलेल्या विद्यार्थ्याकडे. तर तुमचा विद्यार्थी आणि माझा पेशंट सिम्पटम्स घेऊन, पण त्या सिम्पटम्सच्या मागे एक स्क्रिप्ट असते माझ्या पेशंट. तुम्ही डॉक्टर म्हणून सिम्पटम वरतीच थांबायचं का स्क्रिप्टकडे जायचं आम्हाला. आमच्या अजून सर हे स्क्रिप्टकडे जाणारे डॉक्टर होते, फक्त सिम्पटम्समध्ये कळत डॉक्टर. म्हणून जेव्हा त्यांच्याकडे ही गोष्ट 1980 झाली, त्यांच्याकडे टाईप 1 डायबिटीस, टाईप 1 डायबिटीस म्हणजे बाळ मधुमेह, म्हणजे लहान मुलांना मधुमेह होतो. आणि तो लहान मुलांचा जो मधुमेह असतो त्याला गोळ्या चालत, त्याला इन्शुलिनच द्यावं लागतं, म्हणून त्याला इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस असतात. तर ही जेव्हा मुलं त्या काळात कमी यायची आणि सरांच्याकडे आल्यावरती सरांनी त्या मुलाची किंवा मुलीची त्या कुटुंबाची काय परवड होते ना ते सरांच्या लक्षात आलं. तेव्हा फक्त सायकॅट्रीमध्ये जाणार होतो, इंटर्नशिप झालं, सायकॅट्रीमध्ये गेलो नव्हतो, जाणार असं फक्त ठरलं होतं. तर सर मला काय म्हणाले, त्याने आपली अशी एक मुलगी आहे तिच्या घरी आपल्याला करायचं. सरांकडे आता सायकॅट्रीला डायबिटीस झालंय आणि तिला आता इंजेक्शनचं रिलीज चालू केले. त्या काळातल्या सुया त्या वाईट होत्या, आताच्या काळातल्या सुया इतकं चांगल्या झाल्या ना, फार परवडतात. आणि त्या सुया वारंवार अशा उकडून तिकडून परत द्यायची, त्यामुळे ती गाडी भरली व्हायची होती सुई. तर ह्या पोरांना रोज 2 वेळा इंजेक्शन द्यायचं इन्शुलिनचं. बरं ते लिव्हिंग टेस्टिंग करायला तसं त्या मुलाला. तर आता तर ते सगळी फटाफट त्याच्यावरती होतं, कारणावरती होतं, स्ट्रिप्टवरती होतं. तेव्हा कसं नसायचं की युरिन काढून कॉपर सर्किटमध्ये घालून ती गॅसवरती पेटवून मग ते निळं किती होणार, त्याचं काळं किती होणार, हे याच्यावरती तुम्ही शुगर करायचं. म्हणजे नथिंग पण स्मूथ टेक्नॉलॉजीमुळं. म्हणजे आता आमच्या मुलांना रोजची इंजेक्शनही घ्यायला लागत नाही, तरी तो पंप लावलेला असतो आणि तो ब्लड शुगर प्रमाणे इन्शुलिन तुम्हाला या 30-40 वर्षात ऑटो रेग्युलेटेड. आता ते तर विज्ञान काही बाबतीत खरंच जीवन बदलतं, कसं त्याचं हे उदाहरण. पण त्यावेळेला कसं करायचं, मग आम्ही मुलीच्या घरी गेलो तर तिचे आई वडील म्हणाले की आमची मुली स्वभावाला इतकी बंडखोर झाली आता, किंवा 18 वर्षाची मुली. इंजेक्शन घ्यायचं म्हटलं की घरभर आमचं तमाशा होता. आम्ही सगळे झोपलो की डबे फ्रीज पिऊन त्याचं गोड लावून खायचं. बंडखोर झाली. मला असं म्हणाले, आता या सगळ्या मुलांसाठी तू काय करणार सांग. मी काय करणार, मला तर सायकॅट्रीकडे येते. तर ते म्हणाले, अरे पण तू त्यांच्याशी बोलतोय गप्पा. म्हणून मी या मुलांची गप्पा मारायला सुरुवात केली माझ्या बालमंत्री. आणि मग माझ्या लक्षात आलं की या मुलांच्या मनात उमटणाऱ्या प्रश्नांना कुणीच उत्तरं देत नव्हतं. सगळ्या डॉक्टरांचा फोकस कोणावर पालक, कारण तुम्ही करून घ्या ना
मुलांवरती कोणाचं लक्ष नव्हतं. मी जेव्हा या सगळ्या आमच्या मुलांशी एक एक गटामध्ये बोलायला लागलो तेव्हा माझं प्रबोधन झालं. तेव्हा मला आमच्या पोरांनी सांगितलं देव निष्ठुर आणि क्रूर आहे. का बरं? पण मोठ्यांच्या डायबिटीसला गोळ्या आणि छोट्यांच्या डायबिटीसला इंजेक्शन. हे काय मला लॉजिक कळलं नाही की याची वेदना काय आहे, याचं लॉजिक काय आहे. मी त्याच्याबरोबर बोलता 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 आईबाबांशी बोलून आमचं जुवेनाईल डायबिटीस फाउंडेशन म्हणून 81 साली जी संस्था आजही सुरू आहे. आणि मग सरांच्याकडून काय शिकलो की सिम्पटम्सच्या पाठी असलेली स्थिती म्हणून आणि आज आमच्या या जुवेनाईल डायबिटीस फाउंडेशन आता खूप आहे लागणार. पहिली बॉम्बे चॅप्टर आज आमच्या बॉम्बे चॅप्टरमध्ये जवळजवळ 500 मुली आहेत. आमच्या ट्रस्टीमध्येच आमची मुलं आहेत, ती आमच्या परिवाराची मुलं आहेत, या आज ट्रस्टी झाली. आणि आता मी फेब्रुवारी महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या व्याख्यान दौऱ्यावरती गेलो होतो. तर मेलबर्न शहरात माझ्या 2 मुली मला भेटल्या आणि त्यातली एक जिच्या घरी मी गेलो होतो या मेलबर्नमध्ये डायबेटॉलॉजिस्ट आहे. आमच्या सगळ्यांची 40 आता इतके वर्ष झाली संपर्क आहे. आणि आमच्या ते प्रोटीन ग्रुपमध्ये कोणीच कोणाला डॉक्टर म्हणत सगळे त्यांचा आनंद आहे. खूप मेंबरमध्ये त्यांच्या घरी गेलो आणि मग सरांची आपल्या आठवण लागली की आम्ही आबा म्हणतो आम्ही सरांची म्हणजे आबांची आठवण काढली. त्यांना आबांनी हे सगळं शिकलं. आबांनी आपल्याला हा संस्कार केला. आणि या दोन्ही डॉक्टर असल्यामुळे त्या मला सांगत होत्या की आबांनी दिलेल्या संस्कारांमुळे त्या चांगल्या डॉक्टर जसं मी चांगला हा हे संवर्धकाचं हे आहे की जे आपल्या व्यक्तिमत्वामधून दैनंदिनपणे झेपतात त्यातली असतात त्याचं मूल्य हे आपण विसरू शकत नाही. कारण ते आपला भाग झाल्यापासून त्यामुळे आपण वेगळं वागू नये. हे त्या संवर्धनाची फार महत्वाची गोष्ट. आणि ते संवर्धन आपल्या सोबत कसे राहतात तर माझे वडील 90 साली जानेवारी आणि मार्च महिन्यामध्ये आमची संस्था चालू झाली. माझ्या वडिलांनी संस्था चालू झाली 2-3 वर्षामध्ये गेली. आणि मला माझा एक क्लासमेट भेटला कॉलेज मला सायन्स करायचं. मी इंटरनंतर कॉलेज सोडलं. त्यानं पुढे BSc केलं आणि BSc केमिस्ट्री केलं. त्यामुळे ऑर्गॅनिक केमिस्ट्री केलं. माझ्या वडिलांची त्याचा खूपच जवळीक संबंध आहे. आणि तो मला भेटला डायग्नॉस्टिक भेटला आणि तो मला म्हणाला हे सर गेल्यानंतर आपण पहिल्यांदाच भेटतो आणि सर माझ्याबरोबर नेहमी असतात. कसं नाही तर माझे वडील नेहमी खाली वापरायचे, वर्षभर खाली वापरते. परत त्याच्यावरती ते स्वातंत्र्याच्या आधीचे सगळे संस्कार होते, स्वातंत्र्य हे सगळे संस्कार. म्हणून मी तेव्हापासून सर माझ्याबरोबर असतात म्हणून ते संभाषण संपलं आणि मला अगदी गोशाळ वाटलं. मी त्यांचा मुलगा असून माझ्या लक्षात नाही आणि हा माझा मित्र त्याच्या हे लक्षात आलं की हा संवर्धन आपल्या बरोबर प्रश्न अनेक तऱ्हेने असू शकतात. ते सिंबॉलिकली मेटाफॉरिकली असू शकतात. म्हणून हुशार सुधारायला जाते म्हणून 93 सालानंतर मी झालो. म्हणजे टेक्नॉलॉजीवरती इन्साईट मिळते कोणतरी दुसऱ्या देतो बरं का. माझ्या वडिलांबद्दलची इन्साईट मला नाही मिळत पण ते आपण लक्षात ठेवलं
तो आपला मित्र आपल्यासोबत आहे हे आपल्याला कळतं. वडिलांना माझ्यासोबत नाही तर वडिलांना माझ्यासोबत आहे. माझे एक वडील आणि माझा दुसरा बाबा म्हणजे डॉक्टर अजित अवचड यांच्यासोबत आम्ही सुद्धा सुरू केला. तर तो बाबा सुद्धा माझा सोबत होता. म्हणजे त्या बाबाच्याकडून मी जगणं सुंदर कसं जगावं यायचं. माझ्या ज्या बघायची सगळ्या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला, कविता असेल, चित्र असेल, लेखन असेल, त्या सगळ्याच्या मागचा संवर्धन कोण तर तो आमचा हा बाबा. जीवन सुंदरपणे कसं जगावं, जीवनाचा रसास्वाद कसा घ्यावा, जीवनामध्ये सद्भाव किती महत्वाचा आहे, या सगळ्या गोष्टी मी माझ्या वडिलांच्या नंतर माझ्या गावात केल्या. आणि कसं असतं बघा, माझ्या जीवनात संवर्धकाची वारी दिंडी आता तुला पुढे न्यायची हे सांगणारे दोन अगदी सुंदर प्रसंग घडले. माझे वडील 90 साली जेव्हा अचानक गेले, हॉस्पिटलमध्ये होते आणि ते दुसऱ्या देतात ऑपरेटिव्ह प्रोसिजरसाठी आणि ते छान येणार डिस्चार्ज घेऊन त्यांना त्या दिवशी पहाटे हार्ट अटॅक आला. ते तिथंच गेले. तर मी त्यांच्याकडे जेव्हा गेलो आणि मला सगळा अंदाज आला डॉक्टर्स की येता नाही आहे, तर तेव्हा त्यांचं घड्याळ होतं. त्यांनी रात्री झोपताना ठेवले आणि ते घड्याळ मी ज्या वेळेला लावलं आता हे घड्याळ माझ्या हातात होतं. कारण मी ज्या घाईने त्यांना बघायला आलो तो फोन आला माझ्या हातात आणि तो क्षण मी कधी विसरणार नाही. त्यावेळी आता वडील म्हणून नाही, फक्त वडील म्हणून नाही तर एक मेंटॉर म्हणून आता तुला ही वारी दिली आहे आणि म्हणून ते घड्याळ लावलं. आणि 2 वर्षापूर्वी आता हा बाबा गेला तेव्हा सुद्धा हेच घडलं की त्याच्या पुढच्याशी होतो. त्याच्याबरोबर त्याच्या सगळ्या हस्तकाळानंतर प्रत्येक दिवस मी त्याच्याबरोबर होतो. कारण माझ्या डोक्यात मी माझ्या वडिलांबरोबर नव्हतो त्याची एक करतो. आणि तेव्हा मी असं ठरवलं बाबाची प्रकृती बिघडल्यावर तुम्ही असं ठरवलं काही असणार आपण त्याच्या सोबत राहिलो. आणि बाबा गेला आणि बाबाचं घड्याळ लागलं. तेव्हा ना हे येतो ही वारी आहे, ही दिंडी आहे. म्हणून ही परंपरा आहे, ही झिरपत राहते. आणि म्हणून संवर्धनाची परंपरा हे संस्कृतीमधलं सरफेस वॉटर नाही तर ग्राउंड वॉटर आहे. भूमिगत पाणी आहे, पृष्ठभागावरच पाणी आहे. पण भूमिगत पाण्याच्या पातळीवरती पृष्ठभागावरच्या पाण्याची पातळी ठरत असते. त्याप्रमाणे हे संवर्धन समाजाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये घरापासून समाजापर्यंत. तुम्ही जर एक छोटा तुमच्या स्वतःच्या जीवनाचा आहे तर तुम्हाला किती जणांनी अशा प्रकारचे क्षण आहे, अशा प्रकारचे विषय असतील, अडचणी ज्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात आल्या त्यांना आपण पूर्ण लक्षात ठेवतो. पण ज्यांच्यामुळे आपले जीवन अधिक समृद्ध झालं त्या लोकांची सुद्धा आपण कोणती आठवण काढतो का आणि त्यांना आपल्यामध्ये ठेवतो का, हा प्रश्न आपण एकमेकांना विचारायचा. आणि ते जर आपण ठेवलं तर ती परंपरा पुढे जायला काहीच नाही. आताच 21 तारखेला गुरुपौर्णिमा झाली आणि त्या गुरुपौर्णिमेमध्ये काय आहे की त्या परंपरेमध्ये गुरु आणि शिष्य ह्यांच्या नात्यामध्ये सुद्धा एक इक्वॅलिटी आहे. म्हणजे गुरु सुद्धा शिक्षका गुरु त्याच्या शिष्याला प्रश्न विचारू शकतो आणि शिष्य त्याला उत्तर पण देऊ शकतो. ही परंपरा आहे. परवाच्या गुरुपौर्णिमेला एक कविता घातली होती समाज माध्यमात
समाज माध्यमातून तर ती तुम्हाला छोटीशी कविता आहे पण ती गुरु परंपरा फार छान पद्धतीने आपल्याला सांगते. अशी आहे, गुरु विचारी प्रिय शिष्याला स्पष्ट करून सातशीलता वृत्ती माझी झाली शंकित शांत तू तिजला. गुरु विचारला शिष्याला स्पष्ट करून सांगशीलता वृत्ती माझी झाली शंकित, मला शंका आहे तुम्हाला सांग. गुरु विचारी प्रिय शिष्याला स्पष्ट करून सांगशीलता वृत्ती माझी झाली शंकित शांत तू तिजला. शिष्य काय म्हणतो, नमन करून ते गुरुवर तुम्हा मत माझे मी मांडत जाईन. नमन करून गुरुवर तुम्हा मत माझे मी मांडत जाईन. कृपा असावी चुकेल तेथे उपदेशाने उतार. पहिल्याबरोबर गुरु जाईल, दुसऱ्याबरोबर शिष्याचे. विद्यार्थी तो बोलत जाई मुखी गुरुच्या स्मित. विद्यार्थी तो बोलत जाई मुखी गुरुच्या स्मित मुले बोलत राही बहर वारसा परंपरेचा वृक्ष आहे. बोलत राही बहर वारसा परंपरेचा वृक्ष आहे. ही परंपरा आहे, ही संवर्धकांची परंपरा आहे. ही तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे थांबतो, प्रश्नोत्तर करू आणि नंतर मी एक 5 मिनिटाचा संवाद करेन. नमस्कार सर, तुम्ही आता सगळ्यांनी आनंदाचे दोन्ही आनंदकरण असा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे. सर आता आपण साधारणतः जसे आपण आमच्याकडून एक विद्यार्थ्यांचे मेंटॉर अपेक्षा आहे, तसे सर तुम्ही सर्व समाजाचे मेंटॉर आहात. आपण सर्व शिक्षकांनी एक ऑब्झर्व केलं असेल, शिक्षकांना मला थोडंसं मार्गदर्शन द्यायचं आहे म्हणून सरांचा ड्रेस सुद्धा काळा आणि पांढरा तुम्ही घातलेला आहे काळा, असं मी मानतो. योगायोग असेल किंवा तुम्ही आहातच सर. माझा असा प्रश्न आहे सर, तुम्हाला तुम्ही कोठारी सरांचं जे उदाहरण सांगितलं की 4थ्या विद्यार्थी काय करतात, तसं पूर्वी गुलाबी स्वप्न पडण्याचं वय हे FY SY किंवा होतं. गुलाबी स्वप्न पडण्याचं म्हणजे ॲट्रॅक्शन टुवर्ड्स द ऑपोजिट जेंडर. नंतर ते हळूहळू 11वी 12वीपर्यंत आले विद्यार्थ्यांना. नंतर हळूहळू ते 8वी 9वी 10वीपर्यंत आले आणि त्याच्या 5वीपर्यंत ते 5वी 6वी 7वीपर्यंत मुलांपर्यंत पोहोचत झाले. अशा पद्धतीने म्हणजे पंख थोडी उडाले किंवा पायाला पंख फुटणे, डोक्यात वारा जाणं, डोक्यात लागलेलं झालं ही 5वी 6वीपर्यंत त्या गोष्टी चाललेल्या असतात. तर मला वाटतं अभ्यासाचे प्रॉब्लेम्स आहेतच आणि मानसिकदृष्ट्या जेव्हा आपल्याला आपण बघतो आणि आय थिंक इट्स अ फॅक्टर, वी शुड ॲक्सेप्ट इट, नोबडी कॅन डिनाय इट. ओके ओके तर ही जे लागलेलं झालं जे आहे, जे पहिले 13वी 14वी 15वी, नंतर 11वी 12वी, नंतर 8वी 9वी 10वी, आता ते 5वी 6वी 7वीपर्यंत पसरलेलं आहे. लोन झेपत चाललेलं आहे. लागलेलं म्हणजे गुलाबी स्वप्न पडण्याचं भिन्न लिहिल्यानंतर आकर्षण आणि त्यातून मुलांमध्ये थोडंसं वाटणारं एक फॅक्ट आहे, आय शुड बी स्ट्रेट फॉरवर्ड. असं मुलांमध्ये पण भिन्न लिहिण्याबद्दल आकर्षण, लहान मुलींमध्ये आकर्षण. हां ओके, मी थोडंसं असं डायवर्ट बोललो सर. त्याच्यामुळे कसं होतं, त्याचा परिणाम इतर जे चॅलेंजेस आम्ही फेस करतोच, परंतु हे सुद्धा चॅलेंज असेल. जर एखादं जर असं वाटत होतं शिरलं तर एनॉडॉमीच्या डिसेक्शनकडे लक्ष जातं, बाहेर जातं. तसं तर ह्या मेबी इन फ्युचर असं व्हायला कोण ते खाली पण सरकायला नको. तर हे जेव्हा आम्हाला आढळतं तेव्हा मला एक अप्लाय असं त्यांना विरोध करतो, परंतु मानसिकदृष्ट्या आम्ही कसं ते ॲक्सेप्ट केलं पाहिजे, म्हणजे ॲटलिस्ट वी हॅव टू ॲक्सेप्ट इट फर्स्ट आणि नंतर हाऊ टू डील इट, की त्याला चॅनलाइज कसं करावं असं जर सांगितलं तर सर फार धन्यवाद. थँक्यू सर. महत्त्वाचा मुद्दा आहे हा लैंगिकतेचा किंवा सेक्शुअलिटीचा, तो तुम्ही मांडला त्याच्याबद्दल खूपच आभार. आपल्या शिक्षक मित्रमध्ये आपण ह्याच्यावरती 3 तास होतो. याच कारणासाठी शिक्षक मित्र हा आपण पूर्ण पोषक आहे. आपण स्क्रीनवरती 3 तास देतो, आपण सेक्शुअलिटीवरती 3 तास देतो, कारण हे आजचे मुळामध्ये काय झालं की जी एक
सेक्शुअलिटीची लैंगिकतेची जाणीव आणि भिन्नलिंगी व्यक्तींमधल्या आकर्षणाची जाणीव ही आता पहिल्यापेक्षा लवकर व्यक्त व्हायला ती पूर्वी नव्हतीच असं नाही, पण ती व्यक्त व्हायची नाही आणि ती लवकर येण्याचं अजून एक कारण माध्यम आहे. माध्यमांच्या मुळे सुद्धा ते होत आहे. त्याचबरोबर या विषयावरती होणाऱ्या चर्चा आणि या विषयाच्या संदर्भातल्या दिसणाऱ्या प्रतिमा सुद्धा लोकांच्या वेशभूषेसहितच्या ह्या सगळ्याचाही परिणाम त्या लैंगिकतेवरती होत. आता ही लैंगिकता व्यक्त होणं म्हणजे दुसरीचा मुलगा असं म्हणाला त्याच्या आईला, तुला माझा खूप मित्र आहे ना, तो खूप डिप्रेस आहे. काही विचारतात का तर तुम्हाला त्याचा ब्रेकअप झाला. हे घडतंय का? आता दुसरीतल्या मुलाचा ब्रेकअप नावाची गोष्ट आपल्या स्वप्नातही कधी आली नाही. मग आता आपल्याला ते शब्द आणि या मुलांनी लावलेले अर्थ हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण जर त्या शब्दांना स्कॅन्डलाइज केलं ना, कारण त्या वेळेला काय झालेलं असतं, एखाद्या व्यक्तीला एखादी व्यक्ती म्हणून आवडलेली असते, पण त्याच वेळेला हे सगळं आजूबाजूचे सगळे इमेजेस आणि सगळे सुविधा येत आहेत. त्यामुळे असं सांगितलेलं असतं की प्रेम नावाचं काही असतं आणि ऍक्च्युअली ना ते लोक त्या दुसरी तिसरी वाले हे प्रेम आणि लैंगिकता, मैत्री, प्रेम अशी सगळी सर मिसळ असते त्यांच्यामध्ये, पण ती मैत्री जास्त असते आणि आकर्षण नेमकं काय आहे हे कळत नसतं. ती छान आहे, तुम्हाला आवडते, तुम्हाला आवडतो असं असतं. तर त्यावेळेला आपण शिक्षक म्हणून, पालक म्हणून, मानसिक आरोग्यामध्ये काम करणारे म्हणून आपण काय करायला पाहिजे? तरी तुला वाटतंय की आकर्षण, त्या आकर्षणामध्ये असलेल्या कोणत्या कोणत्या भावना आहेत? त्यातली एक मैत्रीची भावना आहे, मग त्यातली एक स्वामित्वाची भावना आहे, पण ती माझीच बेस्ट फ्रेंड आहे असं ना सगळ्या भावना काढणार पाहिजे. त्या मुला सोबत बसतो की आणि ही मैत्रीची आहे, ही स्वामित्वाची आहे. मग ना प्रत्येकामध्ये असलेला पोटेन्शियल फायदा काय, पोटेन्शियल तोटा काय. म्हणजे स्वामित्वाची भावना असेल तर त्याचा फायदा काय की ती फक्त माझ्याकडे लक्ष देईल, तोटा काय की दुसऱ्याकडे थोडं लक्ष दिलं मला लागेल असे निवडायचे. म्हणजे या तऱ्हेचा इमोशनल एक्झरसाइज किंवा या तऱ्हेचे इमोशनल ऍक्टिव्हिटीज आपल्याला त्या मुलांच्या सोबत करायला आणि ती लैंगिकता आपल्याला त्या मुलाच्या भावजीवनाकडे नेणारी एक खिडकी आहे म्हणून त्याच्याकडे आणि ती खिडकी त्याने आपल्याला ओपन करून दिली. मग त्याच्यामध्ये आपण त्याचं भावजीवन काय आहे म्हणजे अशा तऱ्हेचं समजा आकर्षण वाटतंय एका मुलाला, एका मुलीबद्दल, दुसरी तर हे पण तपासून करूया की त्याच्या घरामध्ये त्याला प्रेम केलेली व्यक्ती आणि त्या व्यक्तीबरोबरची नाती किती आहे. कारण जेव्हा तुम्हाला अशा तऱ्हेचं एक्सप्रेशन दिसतं तर त्याच्या मागे वेगवेगळी कारणं असतात. त्याची कारण तो असं आपल्याला बघायला पाहिजे की प्रेमाचा भुकेला माणूस हा इथे प्रेम शब्द काय, जी सिक्युरिटी घरामध्ये मिळत नाही ती सिक्युरिटी तो या नात्यामध्ये शोधतो, ती बाळगत नसते, व्यक्त नसते करू शकत नाही. त्यामुळे मग ती नैतिकता किंवा त्या तऱ्हेचं त्याचं संभाषण त्या मुलाचं किंवा मुलीचं ही भावजीवन उघडणारी खिडकी आहे शिक्षकांसाठी, पालकांसाठी, समुपदेशकांसाठी. असं जर आपण मानलं तर ते आपण अधिक नॅचरली हँडल करू. आपण त्याला लेबल केलं किंवा स्कॅन्डलाइज केलं आणि हे व्यक्ती 8वी 9वी पर्यंत सुद्धा नव्हतं. 8वी 9वी मध्ये पत्र लिहितात, हे करतात, आता त्याच्या पुढे गेले. आता त्यामुळे तुम्हाला माध्यमिक शाळेच्या मध्ये एक्सप्लोरेशन ऑफ बॉडीज हे सुद्धा होऊ लागले.
पण हे पूर्वी पण व्हायचं, पण ते खूप कमी व्हायचं आणि ते एवढ्या प्रमाणात नाही व्हायचं. आता प्रमाण वाढल्याच्या स्थितीला आणि त्या सगळ्या स्थितीलाच्या सेक्शुअलिटी ही भावना सामाजिक पद्धतीने सुद्धा घडवली जाते हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे एका घरामध्ये लैंगिक संबंध, शारीरिक संबंध हे पाहायला मिळतात. हे सुद्धा वास्तव, हे फक्त आजचं वास्तव नाही, हे वास्तव आपल्या मुंबईच्या जीवनामध्ये 50, 60, 70 वर्षापासून आहे. जेव्हापासून किरणगाव आहे, तेव्हापासून धाराटी आहे, तेव्हापासून हे वास्तव. फक्त या वास्तवाला नवीन आयाम आले 31व्या शतकात. ते माध्यमांच्या पुढे आलेले, ते माध्यमांच्या मध्ये लैंगिकतेची अभिव्यक्ती उथळ व्यापारी स्वरूपाची झाल्यामुळे आलेले. म्हणून मग आपल्याला या सगळ्याचा विचार खूप गांभीर्याने करावा लागतो. सेक्शुअलिटी रिलेटेड बिहेवियर ही शिक्षकांनी कशी हँडल करावी याच्यासाठी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया FPAI या संस्थेची मॅन्युअल्स उपलब्ध आहेत, ती जरूर पहा. त्याच्यामध्ये शिक्षकांना केंद्रस्थानी ठेवून आजच्या काळामध्ये जेव्हा अशा तऱ्हेचे प्रश्न येतात त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं करू द्यावं याचं मार्गदर्शन करायचं. अजून कोणाला आणि मी बोललो त्याच्याशीच निगडीत प्रश्न असायला पाहिजे असं नाही मला, कारण तुम्हाला संवर्धन मुली पडणारे हे प्रश्न आहे. कोणाला काही विचारायचं विचार नाही? सर नमस्कार सर, आपण आम्हा सगळ्या शिक्षकांना अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं, उत्कृष्ट आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्ही सगळ्यांनी म्हणजे बसल्या बसल्या जेव्हा मी प्रत्येक आम्हाला एक्झाम्पल सांगत होता ज्या रीती आपण एक्सप्लेन करतो, बसल्या बसल्या आम्ही म्हणजे ठरवलं की नाही सरांनी उत्कृष्ट जे आम्हाला संबोधन केलं, मार्गदर्शन केलं, तर आम्हालाही कसं मेंटर बनायचं आहे शाळेमध्ये. पण त्याच वेळेस एक वेगळं विचार आला की कधी कधी विद्यार्थ्यांची अशी परिस्थिती आमच्या समोर उभी राहते की आम्हाला तो मेंटॉरिंगशिप जे आहे साईडला ठेवून वेगळं काहीतरी म्हणजे आम्हाला तो निर्णय घ्यावा लागतो. आणि कधी कधी नको असताना देखील विद्यार्थ्याला एखादा फटका असेल किंवा ओरडणं हे होत असतं आमच्याकडे. मग अशावर आपण कशी मात केली पाहिजे, किंवा ॲक्च्युली आम्हाला माहिती आहे की अशा वेळेस ॲडजस्टमेंट म्हणजे ज्याला आपण समायोजन म्हणतो सायकोलॉजिकली वर्ड आहे, तर मग आपण त्याला कसं म्हणजे अंडरस्टँडिंग केली पाहिजे, काय केलं पाहिजे याच्यासाठी? बघा, आपण ज्या वेळेला विद्यार्थ्यांच्या बरोबर असतो तेव्हा आपल्याकडे काही विद्यार्थी असे असतात की ज्यांना कोणत्याही तऱ्हेची समस्या नाही, म्हणजे नॉर्मल ॲव्हरेज कॅटेगरीतील काही विद्यार्थी ज्यांच्या बरोबर आपल्याला संवर्धनाचं काम करायचं. पण काही जण असे असतात की ज्यांना समस्या आहे, ज्यांच्या बरोबर आपल्याला काउन्सिलिंगचं काम करायचं. म्हणून आपल्याला समुपदेशन आणि संवर्धन या दोन वेगळे प्रोसेसेस आहेत हे लक्षात घ्या. तुमच्या दोन्ही प्रश्नांच्या मधून काय निघालंय की तुम्ही समुपदेशनाबद्दल जास्त बोलताय आणि मी जे बोलतो ते संवर्धनाबद्दल जास्त. संवर्धन कोणाचं करायचं की ज्याला समस्या नाहीये, विकासाच्याकडे न्यायचंय त्याचं सरकार. आणि काउन्सिलिंग किंवा समुपदेशन कोणाचं करायचं ज्याला समस्या आहे.
बरोबर. आता तुम्ही एक ही समस्या मांडली, त्याला काय म्हणतात, वर्तन समस्या किंवा त्याला कंडक्ट डिसऑर्डर्स असं म्हणतात. जिथे आपल्याला शिस्तीचा बडगा उचलावा लागतो, जिथे आपल्याला कधी कधी हार्श कठोरपणे वागावं किंवा बोलावं लागतं, याच्यामध्ये समस्या असतात. म्हणजे पुन्हा पुन्हा हेच सगळं लक्षात घेऊन आम्ही शिक्षक मित्र शिकवतो, ज्याच्यामध्ये कंटेंट आणि पर्सनॅलिटी डिसऑर्डरवर अख्खा दिवस असतो, 6 तास. कारण आम्ही तुमच्या बरोबर असल्यामुळे आम्हाला तुमच्या गरजा माहिती आहेत, किंवा आम्हाला त्या महाविद्यालयीन शिक्षकांपेक्षा जास्त माहिती आहेत, कारण आम्ही या समस्या असलेली मुलं रोज हँडल करतो. त्यामुळे आम्हाला ते प्रॅक्टिकली माहिती आहे. कारण शेवटी ते सगळेजण आज आमच्याकडे सायकॅट्रिस्ट येतात, वेगवेगळ्या स्तरांवरती येतात. कुणी गुन्हेगारी करून देतो, कुणी ड्रग्स घेऊन देतो, तर कुणी व्हायलन्स करून येतो, आणि काही पालक असतात ते त्याच्या आधीच येतात. त्यामुळे तुमची आजची समस्या ही आमची उद्याची समस्या आहे, आणि म्हणून तुम्हाला आज त्याच्याबद्दल ज्ञान देणं फार गरजेचं होतं. मग आता या सगळ्या कंडक्ट डिसऑर्डर्स असतात, वर्तनाच्या समस्या असतात, त्या येतात कशातून, तर त्या येतात व्यक्तिमत्वावर. म्हणून आपल्याला विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्वाचं मापन हे प्रॅक्टिकली करतात, टेस्ट घेऊन नाही. मग आता प्रॅक्टिकली मापन कसं करायचं, सोपी पद्धत मला 2 मिनिटात शिकवतो, सगळ्यांना कदाचित उपयुक्त आहे. व्यक्तिमत्व कसं घडतं, 4 घटकांवर. पहिला घटक कोणता, म्हणतात नेचर. नेचर म्हणजे संचित, म्हणजे आपले हेरिटेज, म्हणजे आपले क्रोमोसोम्स. आपल्याला काय बघायला पाहिजे, तर फक्त मुलगाच नाही, मुलाचे आई बाबा, घरातली सगळी मंडळी, त्यांची मुलं वैशिष्ट्य, आणि ती सुद्धा बाय नेचर त्या मुलामध्ये येऊ शकतात. दुसरं काय बघायचं, नर्चर. नर्चर म्हणजे संस्कार. की लहानपणापासून कोणते कोणते संस्कार कोणत्या पद्धतीने या मुलावर झाले, हा मुलगा कोणाला जवळचा होता, कोणाला लांबचा होता. वडील समजा नोकरीसाठी व्यवसायासाठी खूप दूर होते, फक्त आईच्याकडे वाढला का, आई आणि आजी यांच्या प्रभावाखाली वाढला का, आई आईचा स्वभाव कसा होता, कोण कडक होतं, कोण सॉफ्ट होतं, हे काय झाले संस्कार. म्हणजेच काय, नेचर, नर्चर. तिसरा भाग कल्चर. कल्चर म्हणजे काय, आजूबाजूचं होतं, ते कसं होतं त्या माणसाचं, त्या विद्यार्थ्याचं. आणि चौथा शब्द काय, सिग्नेचर, म्हणजे त्या माणसाचा युनिकनेस काय, या तिन्हीमधून घडते. लक्षात कसं करायचं, नेचर, कल्चर, कल्चर, सिग्नेचर. या 4 खाली आपल्याला आपले ऑब्झर्वेशन करायचे, त्याच्या वागण्याचे. मी तुम्हाला ना 1 तासात जे करायचं ते 4 मिनिटात तरी मला मोह आवडत नाही, तर काहीतरी मी तुम्हाला बघायचं. हे आपण जर केलं तर आपल्याला काय कळतं, की आपल्याला कुठं काम नाही. तर जिथे नेचर, कल्चर, कल्चर हे तिन्ही एकत्र येईल, त्याच्यावरती स्ट्रेंथ तिथे घडवता येते, तिकडे ती स्ट्रेंथ आपल्याला पुढे नाही. म्हणजे तो मुलगा वर्गामध्ये अजिबात नीट बसत नाही, पण मैदानावरचं मात्र उत्तम खेळतो. म्हणजे त्याचं मैदानावरचं उत्तम खेळणं हे आपल्याला पुढे न्यायचं. आणि वर्गातले असलेलं त्या अभ्यास केल्यावरती आपल्याला कळलं काय पाहिजे, की कोणत्या वर्तनाला कटपणी घालायचंय आणि कोणत्या वर्तनाला घालायचं. मग आपण शिक्षक फक्त त्या वर्तनावरती काम करायचं, काय वाढवायचं आणि काय बदलायचं. ते करत असताना त्या मुलाचा किंवा मुलीचा कल कोणता ते बघायला. कल कसा बघायचा मला, कुणाच्या फक्त तुम्हाला गणितासारखं लावलं. काही मुलं असतात की वैचारिक असतात, म्हणजे त्यांना तुम्ही पुस्तकं वाचायला त्यात वाचता, तुमच्याशी येऊन त्याच्याबद्दल बोलता. ती विचार प्रधान
मुलं असतात, काही असतात तर ते भावना प्रधान असतात. त्यांच्याशी ते नातं निर्माण केलं की ते बदलतात. काही असतात ते वर्तन प्रधान असतात, म्हणजे त्यांची सवय बदलायला लागते तुम्हाला. हे आपण अगदी सोपं उदाहरण काय की बॅक बेंचरला मॉनिटर करतो म्हणजे काय, वर्तनाची सवय बदलतो तुम्हाला कळतं. काही विचार प्रधान मुलं असतात, काही भावना प्रधान असतात, काही वर्तन प्रधान असतात आणि काही शरीर प्रधान असतात. त्यांना खेळाकडे, त्यांना आउटडोर ऍक्टिव्हिटीजकडे द्यायचं. भावना प्रधान आहेत त्यांना कलांकडे द्यायचं. विचार प्रधान आहेत त्यांना त्या त्या विषयाकडे द्यायचं. वर्तन प्रधान आहेत त्यांना जबाबदाऱ्या द्यायच्या. तो योजक असतात, तुम्हाला छान प्लॅनिंग करून देतात, एक्झिक्युशन करून देतात. ह्या स्टेप्स एका बाजूला बघायच्या आणि मग विकनेस दुसऱ्या, आणि मग ती सवय आपल्याला त्याच्याकडे मोठं बोलणं, पैसे उचलणं, इतरांचे डबे खाणं, काहीतरी असेल त्रासदायक सवय. तिला सवय म्हणून बघायचं की ही सवय याच्या सिग्नेचरमध्ये दुसरी, ही सवय कंडिशन झाली ना, ही सवय त्याच्यासाठी. सो ही सवय मेडिटेशन करायची, ही मेडिटेशन करायची असेल तर काय काय करायला पाहिजे, आणि मग त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला पार्टनर म्हणून आपल्यासोबत भेटतो. आपण सगळे शिक्षक असतो ना, आपली जरा वाईट सवय एखाद्याला दिसला विद्यार्थी या इच्छा तर हे आपलं कंडिशन, आपले संस्कार जरा बदलायला. कारण आपल्याला म्हणजे फक्त तुम्हाला नाही, सगळ्या माणूस प्राण्यांची सवय की जरा कोणी सल्ला आला की ते सल्ला, आणि मग सल्ला देताना ते इच्छा. तर ते लेक्चर न देणं म्हणजे त्याला आम्ही काय म्हणतो काउन्सिलिंग अप्रोच. तो अप्रोच शिकाय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपण तो अप्रोच शिकू शकतो. तुमच्यासाठी यांना कोणाचा खूप इंटरेस्ट आहे, आपला बेसिक काउन्सिलिंग स्किल्सचा MBA वर्ग असतो, तो पूर्ण ऑनलाईन असतो. म्हणजे तो कुणालाही करता येतो. तो आता सप्टेंबर महिन्यामध्ये 30 तासांचा असतो. सोमवार ते शुक्रवार 6 ते 9 संध्याकाळी आपलं ऑनलाईन. त्यामुळं अशा तऱ्हेचे कोर्सेस आता शिक्षकांनी करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि आता ऑनलाईनची सुविधा निर्माण झाली आहे, त्यामुळे तुम्हाला प्रवास न करता हे सगळे कोर्सेस करता येतात. आणि काही काही कोर्सेसच्या साठी संस्था आपल्या शिक्षकांना स्पॉन्सर करू शकते. त्यामुळे हळूहळू शिक्षकांनी स्वतःचे या तऱ्हेचे स्किल्स वाढवल्याशिवाय या बदलत्या वातावरणातल्या समस्यांना शिक्षकांना नाही घेता येईल. तर हे मला वाटतं करणं सुद्धा खूप गरजेचं राहील. तर मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या, त्यांच्या सिग्नेचर, विचार, भावना, वर्तन, शरीर. तर याचं समीकरण मांडलं तर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये निश्चित फायदा होऊ शकतो. आपला वेळ संपत आलेला आहे. आज या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या बरोबर माझी सुद्धा माझ्या या सर्व संवर्धकांच्या बरोबरची यात्रा आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. कारण तुम्ही जर नसता तर या आठवणी आणि त्याचे संस्कार पुन्हा एकदा आळवता आले नसते आणि ते जागृत झाले नसते. त्यामुळे हा माझा झालेला खूप मोठा फायदा आजच्या या गप्पांचा. आपण हे शिकायचा प्रयत्न केला, केवळ आस्था महत्वाची. आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांची नेमकी भावनिक गरज काय हे लक्षात घेऊन त्याच्यावरती आपलं वागणं, प्रोऍक्टिव्हली पुढे नेणं हे फार महत्वाचं आहे. स्वतःच्या व्यवसायाबद्दलचं प्रेम जेव्हा आपल्या शिकवण्याच्या प्रोसेसमध्ये येतं तेव्हा विद्यार्थी आपल्याकडे संवर्धक म्हणून आकृष्ट व्हायला, अट्रॅक्ट व्हायला, आकर्षित व्हायला सुरुवात होते.
त्या विद्यार्थ्याच्या बरोबरीने जेव्हा आपण काम करतो, त्याला काही देतो, तेव्हा संवर्धनाचं पुढचं वैशिष्ट्य असं आहे की त्यामध्ये त्या व्यक्तीकडून परताव्याची अपेक्षा नसते. म्हणून संवर्धन हा पाठी वळून पाहत नाही. त्या वसंतासाठी ज्ञानेश्वरांच्या बोलण्याचा तो एक अर्थ आहे. तो पाठी वळून पाहत नाही याचा अर्थ असा की तो देत जातो पण परताव्याची अपेक्षा नाही. देत जातो पण आता तुम्ही मला काय देणार हे तो विचारत नाही. आणि हे विचारत नाही म्हणूनच त्याने दिलेले झिरपत जाते आणि झिरपत जाऊन त्याची ती परंपरा कशी होते हे आपल्याला कधी कळतच नाही. आता काही वर्षांपूर्वी आमच्या संस्थेमध्ये मध्ये मॅडमांनी काउन्सिलिंग स्किल्स या विषयावरचाच एक ऑफलाईन वर्ग दिले. एक 40-50च्या काही झाल्या सायकोलॉजिस्ट होत्या आणि आमच्या कार्यक्रमामध्ये होत्या पार्टिसिपंट म्हणून. तिथं आमचं काउन्सिलिंग अप्रोच, आस्था, एम्पॅथी हे सगळं डिस्कशन चालू होतं. चहाच्या मध्यंतरामध्ये त्या मला म्हणाल्या की हो सर, तुमच्या वडिलांनी माझ्या वडिलांना एम्पॅथी दाखवली होती माहिती का? म्हटलं मला माहिती म्हटलं सांगा बघा काय झालं. तर या बाईंचे वडील ते त्या जळगावच्या कॉलेजमध्ये माझ्या वडिलांचे विद्यार्थी होते आणि ते हॉस्टेलमध्ये आले. ते गरीब परिस्थितीतून आले होते आणि शिक्षण घेतले. तर कॉलेजचा ॲन्युअल डे होता आणि ह्यांना 2-3 स्पर्धांमध्ये पण बक्षिसं मिळाली. पण ह्यांच्याकडे त्या काळी लेझर आहे, कोट झाले. तसं कोट ह्यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे यांनी ठरवलं की आपण ते समारंभाला जायचं नाही, आपण रूममध्येच बसून राहू असते. माझ्या वडिलांची सवय अशी ती एका मुलीची की रोज सकाळी आणि रोज रात्री तर प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे आम्ही पुढं कधी तक्रार करायचो की रात्री 1 तास का जातो. तेव्हा माझ्या वडील मला समजून सांगायचे की अरे तुला रात्री नंतर पुष्टी घ्यायला येतो, त्या दादांना मुलीच नाहीये म्हणून त्यांच्यासाठी मला 5 मिनिटं घ्यायची असतात मला नाही पटायचं. तर हे गृहस्थ बसले ते त्यांच्या खोलीमध्ये कट्टक झाले. दरवाजा उघडला, माझे वडील आणि त्यांच्या हातामध्ये माझ्या वडिलांचा एक कोट. चकित झाले. सरांना कसं कळलं? माझे वडील त्यांना म्हणतात एक कोट घाल कार्यक्रमाला अनुवाद करतो. हे गृहस्थ कोट घालून कार्यक्रमाला येतात आणि बक्षीस समारंभ होतो, सगळं होतं, छान त्यांना वाटतं. ते कोट घेतात, इस्त्री करतात आणि आम्ही त्यांच्यासोबतच राहायचो. तेव्हा आमच्या घरी परत आणून देतात त्या तुमचा कोट. तर माझे वडील त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून म्हणतात की आजपासून हा कोट तुझा, माझी आठवण म्हणून घे. त्यापासून त्यांच्या जीवनामध्ये त्या कोटाचं स्थान आलं. ते गोष्ट BSc झाले, MSc झाले, PhD झाले. त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्वाच्या दिवशी तो कोट, मग त्यांचं लग्न झालं. इंटरव्ह्यूलाही तोच कोट घालून गेले. करिअरच्या पहिल्या दिवशी सुद्धा तोच कोट, लग्नातही तोच कोट. मग त्यांना ही मुलगी झाली. ती मुलगी छोट्याची मोठी झाली तेव्हा त्या बाबांनी त्या मुलीला माझ्या सरांच्या कोटाची फोटो दिली. ती मुलगी मोठी झाली, 26 वर्षाची झाली. तिचं लग्न ठरलं. मग ती तिच्या बाबांना म्हणाली की जाताना तुमचा तो कोट आठवण म्हणून. अशा प्रकारे तो कोट त्या मुलीच्या घरी आला. तिला एक मुलगा झाला, तो 4-5 वर्षाचा झाला. त्याला ती मुलगी सांगायला लागली की आजोबांच्या कोटाची. आणि जेव्हा त्या बाईने ही अगदी गोष्ट मला सांगितली की माझ्या वडिलांच्यासाठी तो कोट काय होता आणि आता तो कोटाने दिलेली ती व्हॅल्यू, ते मूल्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसं जात गेलं
तेव्हा तुम्हाला सांगतो, माझ्या वडिलांनी मला एक कधीच सांगितलं नव्हतं, पण माझे वडील गेल्यानंतर इतक्या वर्षांनी त्या दिवशी मला कळकळीत भेटले. ते कधीच भेटले नव्हते. म्हणून संवर्धकाची साखळी ही अशी न दिसता समाजात सुरू आहे, सुरू असते. म्हणूनच पृष्ठभागाच्या पाण्यावरती किती वादळं निर्माण झाली आणि ते पाणी कितीही गढूळ झालं तरी आपल्याला भूमिगत पाण्यावरती सतत काम करायचे ही जाणीव फक्त किंवा आम्हा सामान्यांनीच ठेवायची आहे. कारण आपणच भूमिगत पाणी वाढवू शकतो. त्याच्यासाठी एखाद्या प्रेषितावरती अवलंबून राहण्याची खास भारतीय सवय आपल्याला सुरू आणि आपल्यामध्येच असलेल्या छोट्या छोट्या प्रेषिताला हात तर त्याला जागृती येईल आणि तो आपापला थेंब या भूमिगत पाण्यामध्ये ही जाणीव घेऊन आपल्या या संवादाचा आपण समारोप